ठाकरे बंधूंची युती मात्र जागा वाटपाचा तिढा काही सुटत नाहीये। मुंबईतील 4 जागांचा तिढा अद्यापही कायम आहे। तिढा सोडवण्यासाठी रात्री परत मातोश्रीवर एक महत्त्वाची बैठक होणार आहे। बाळा नांदगावकर यांनी या बैठकीच्या संदर्भात माहिती दिली तर आज रात्री पुन्हा एकदा दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये खलबत होणार आहे आणि या बैठकीनंतर या चर्चेनंतर तोडगा निघतो का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। मातोश्रीला आम्ही आलो होतो आता काही शीट विषयी एक्सचेंज करायचा विषय होता, त्यासाठी आलो होतो। त्याच्यावरती आता डिस्कशन झाले, रात्री परत आम्ही बसलो आणि त्याच्यानंतर अंतिम टप्प्यावरती आम्ही येऊ आणि नंतर मग अनाउन्समेंट आमची होणार आहे। तेवढंच आम्ही आता आलो होतो। मी नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे असे आम्ही तिघेजण आलो होतो आणि आता आम्ही परत साहेबांकडे निघालो। कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीमुळे आता महायुतीचं जागा वाटप अडलंय। राष्ट्रवादी 20 जागांसाठी ठाम आहे। मॅरेथॉन बैठका होऊन देखील अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही। राष्ट्रवादी वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे असं देखील कळतंय, तर राष्ट्रवादी 20 जागांसाठी ठाम आहे। पुण्यामध्ये भाजप शिवसेनेमध्ये संघर्ष वाढलाय। उद्या मुंबईत शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठकीची शक्यता आहे। पुण्याचा वाद उद्या मिटवला जाणार आहे। शिवसेना 25 ते 30 जागांवर ठाम आहे, तर पुण्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये हा संघर्ष आता शिगेला पोहोचलाय। तर आता शिंदे फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक आहे, त्या बैठकीत तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। रेहाना गफूर यांनी ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केला। रेहाना गफूर या निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी आता प्रवेश केलेला आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। अकोल्यामध्ये महायुतीत बिघाड झाला। जागा वाटपावरून आता तणाव निर्माण झालाय। जागा वाटपाच्या संदर्भात एकमत न झाल्यानं बैठक निष्फळ ठरली। महायुतीबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही। अकोल्यातल्या महायुतीच्या नेत्यांची ही माहिती आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही 25 ते 30 जागावर आग्रही आहोत आणि शेवटी मी मगाही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्र लढली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। पण 12 आणि 13 जागेवर जर बोलवण होत असेल तर ती काही आम्हाला मान्य नाही। त्यामुळे 25 जागा आम्हाला सन्मानाने भेटल्या पाहिजे। त्याकरता आम्ही आता वेगळ्या पद्धतीने सगळेजण आम्ही बसून चर्चा करत आहोत। प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक वार्डमध्ये उमेदवारीसाठी लोकांची रांग लागलेली आहे मागील 10 दिवसापासून सातत्याने। अशा परिस्थितीमध्ये किती लोकांना आपल्याला वेटिंगवर ठेवता येईल हे सर्व अनुषंगाने जे योग्य निर्णय होईल भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट आम्ही करू आणि तो सातत्याने सकारात्मक भूमिकेकडे आमची वाटचाल आहे। सिनारिओ समजून घेतोय आणि ह्याच्या नंतर मग समोरचे निर्णय घेऊ आपण लवकर। आणि वेळ नसल्यामुळे सोमवार आणि मंगळवारचा अर्धा दिवस, त्याच्यामुळे आज किंवा उद्या दुपारपर्यंत कुठल्याही निर्णयावर आम्हाला कन्फ्युजनवर यावंच लागेल। शिवसेनेसोबत 50-50चा फॉर्म्युला असल्याची चर्चा नाही काहीच नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।